नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, मुनी या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? तर मुनी म्हणजे मननशील, अभ्यासू, ज्ञानी, साधना करणारा, चिंतनशील, ज्याचं स्वतःचं चिंतन आहे, दर्शन आहे. जैन मुनी निलेशचंद्र, मुळात निलेशचंद्र यांना मुनी म्हणावं का हाच प्रश्न आहे. कारण त्यांचा अकरा विकरा चेहरा, सतत त्यांच्या चेहऱ्यावर राग, सतत त्यांचा चेहरा रागीट, क्रोधिष्ट चेहरा, काही बरळणं, बडबड, बेताल बडबड, असं सगळं त्यांच्याकडे बघितल्यावर आपल्याला असं वाटतं का की हे खरं ह्यानं मुनी म्हणावं, निलेशचंद्र यानं मुनी म्हणावं. त्यांनी खरं तर एक आत्ता नुकतंच विधान करून आपल्या सर्वांनाच त्यांनी नाराज केलेला आहे, परंतु खुद्द जैन समाजाच्याही त्यांनी भावना दुखवलेल्या आहेत. तर निलेशचंद्र यांना मुळात मुनी कसं म्हणावं, त्यांना मुनी का म्हणावं? ते ज्ञानी आहेत का? ते बिलकुल नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर कायम आवेश, क्रोध, तिरस्कार, बेताल बडबड. मुनी किंवा साधू यांच्या चेहऱ्यावर काय असतं? ते विनम्र भाव असतो, सेवाभाव असतो, दयाभाव असतो, कृतार्थ भाव असतो. त्याच्या अंगी केवढी विनम्रता असते. जगावर तो प्रेम करणारा असतो, चराचर सृष्टीवर प्रेम करणारा असतो. महावीरांची खरं तर जैन मुनी जे सर्वच तीर्थंकर घेतले आपण, त्यांची केवढी महान शिकवण आहे. ह्या सृष्टीविषयी, सृष्टीतील चराचर प्रत्येक गोष्टीविषयी त्यांच्या मनात अपार प्रेम, दया, करुणा, प्रेम. म्हणून ही मंडळी कुणी दुखावू नये, आपल्या हातून कणभर पण हिंसा होऊ नये, की हिंसा सदृश कुठलं कृत्य होऊ नये म्हणून जमिनीच्या खालचं काही पदार्थ खात नाहीत. त्याची मुळं आहेत जमिनी गेले अशी. त्यानंतर तोंडावर कायम बांधलं जातं. याचं कारण अनेक जीवजंतू फिरत असतात हवेमध्ये, ते आपल्याला दिसत नाही आहेत, तेही आपल्या तोंडात जाता कामा नाहीत जेव्हा आपण श्वास घेऊ तेव्हा. म्हणजे एवढं हे लोक पाळतात, एवढा दयाभाव, या सृष्टीविषयी प्रेमभाव, अपार करुणा, ही जैन मुनींची, जैन साधूंची, जैन धर्माची शिकवण आहे, महान परंपरा आहे. आणि निलेशचंद्र ह्यांनी खरं तर स्वतःला मुनी हे बिरुद फक्त मिरवत आहेत, ही बिरुदावली ते मिरवत आहेत. त्यांचं आचरण शून्य आहे, त्यांचा अभ्यास शून्य आहे. नुकतंच त्यांनी एक नथुरामवर विधान केलं की नथुरामने छातीत, गांधीजींच्या छातीत गोळ्या घातल्या नसत्या ते हिंदू समाजाला कालमा पडावा लागला असता, सगळे हिंदूंना कालमा पडावा लागला असता. निलेशचंद्र, तुमच्यावर जी जबाबदारी धर्माने सोपवलेली आहे, जैन परंपरेने सोपवलेली आहे, तिथं तुम्ही पार पाडत नाहीच आहात, त्याचे उलट वर्तन करता आहात. आणि हे जे विधान तुम्ही नथुरामविषयी केलं त्यात तुमची अभ्यासशून्यता, तुम्ही किती अभ्यासशून्य आहात आणि तुमचा इतिहासाचा अभ्यास किती कच्चा आहे हे त्यातून प्रतीत होतं, याची प्रचिती येते, हे दिसून येतं. तुम्ही महान जैन परंपरेला, महान तीर्थंकरांच्या महान परंपरेला तुम्ही काळीमा फासलेला आहेच, परंतु आपण किती अज्ञानमूलक आहोत, अज्ञानी आहोत, अभ्यासशून्य आहोत, बिंडोक आहोत, ह्याचं प्रदर्शन देखील तुम्ही घडवलेलं आहे. त्यामुळे मुळात नथुरामने जी हत्या केली ती जर गांधीजी मुस्लिम अनुयायी म्हणून जर केली असती तर मुळात एक गोष्ट आहे की तुम्ही अभ्यासशून्य आहात हे तर सिद्ध झालेलं आहे. परंतु नथुरामचे त्या काळातलं वृत्तपत्र जे होतं ते तुम्ही वाचलेलं आहे का? त्यातल्या काही प्रति जुन्या तुम्ही काढा. त्याच्यामध्ये मुस्लिम लीगचा कुठेतरी द्वेष तुम्हाला दिसतो का? नथुरामचं जे वृत्तपत्र त्या काळात होतं, नियतकालिक होतं, ते नियतकालिक तुम्ही लिखाण नथुराम त्यामध्ये करायचा, ते सगळे भडक विचारांचं असायचं. त्यामध्ये कुठेही मुस्लिम लीगवर टीका नाही, बॅरिस्टर जिनांवर टीका नाही, इंग्रजांवर टीका नाही, टीका ही फक्त गांधीजींवर होती. हे तुम्ही वाचलेलं आहे का? मुसलमान या देशात कधी आले?
तर मुसलमान या देशात मोहम्मद पैगंबरांच्या काळात झालेले आहेत. मोहम्मद पैगंबरांनी मुसलमान धर्माची इस्लामची स्थापना केल्यानंतर जवळजवळ 30 वर्ष पुढचे ते प्रसार करत होते, इस्लामचा प्रसार करत होते. आणि त्याच काळात मुसलमान भारतामध्ये आक्रमण आलेले आहेत. केरळमध्ये मोहम्मद पैगंबरांच्या काळातली मशीद आहे. त्यांच्या हयातीत मशिदीचं काम सुरू झालं मोहम्मद पैगंबरांच्या, आणि त्याच काळात केरळमधील त्या मशिदीचं काम पूर्ण झालं, पूर्णत्वास गेलं. म्हणजे भारताला मुसलमानांची परंपरा किती वर्षापासूनची आहे, इतिहास किती वर्षापासूनचा आहे. त्या काळात गांधीजी होते का? त्यानंतर सगळ्यांची आक्रमणं झाली. मोहम्मद बिन कासिमपासून ते अगदी मोहम्मद घोरी असेल, सगळेच, अकबर असेल, औरंगजेब, सगळ्यांची आक्रमणं भारतावर झालेली आहेत. त्या काळात गांधीजी होते का? काय संबंध आहे का? आणि पाकिस्तान आणि मुसलमान 55 कोटी हा सगळा विषय चावून चोचलेला विषय आहे. त्यामध्ये गांधींचा किती सहभाग होता हेही सिद्ध झालेलं आहे. तुम्ही हे विधान करून काय साध्य केलं, काय साधलं? तुमची अभ्यासशून्यता दिसली, हे त्यातून सिद्ध होतं. तुम्ही सर्वांना नाराज केलं. एक तर तुमच्यावर सर्वजण नाराज होतेच आणि आहेतच, कारण तुमच्या असल्या बेताल विधानांमुळे. आताच विधान नाही आहे, पूर्वी तुम्ही अशी विधाने केलेली आहेत. तुम्ही जैन मुनींच्या विरोधातही विधान केलेलं आहे. मुळात वैराग्य जे आहे, वैराग्य आलं ऐहिक भौतिक मनुष्य जीवनापासून, ऐहिक जीवनापासून, प्रापंचिक जीवनापासून मनुष्य दूर जातो आणि तो प्रापंचिक जीवनाचा संन्यास घेतो, वैराग्यशाली होतो. पण वैराग्य आलं म्हणजे तो ज्ञानी होतो, प्रगल्भ होतो, परिपक्व होतो, समंजस होतो, अभ्यासू होतो, असं होत नाही. निलेश चंद्र यांचं असंच झालेलं आहे. निलेश चंद्रांनी वैराग्य जरी धारण केलेलं असलं, जैन मुनींचा वेश धारण केलेला असला, तरी ते ज्ञानी नाहीत, प्रगल्भता त्यांच्याकडे नाही, ते साधक नाहीत, हे नक्की सिद्ध होतं. त्यामुळे वैराग्य माणसाने धारण केलं म्हणजे ज्ञान प्राप्त झालं, किंवा ज्ञानी मनुष्य तो ज्ञानी झाला, ज्ञानसंपन्न झाला, विचारसंपन्न, आचारसंपन्न झाला, असं होत नाही. त्याच्याकडे परिपक्वता आली, पोक्तपणा आला, प्रगल्भता आली, त्याच्या जीवनाची खोली तो वाढवतोय, जीवनाची खोली वाढली, जीवनाची उंची तो वाढवतोय, असं होत नाही. त्याला तेवढा अभ्यास करावा लागतो, तेवढं चिंतन करावं लागतं. आणि निलेशचंद्र यांच्या क्रोधिष्ठ चेहऱ्याकडे बघून त्यांच्याकडे काही चिंतन असेल असं बिलकुल वाटत नाही. त्यांच्याकडे स्वतःचं काही दर्शन असेल असं बिलकुल वाटत नाही. त्यामुळे यांनी त्याला मुनी म्हणावंसंही वाटत नाही. खरं निलेशचंद्र यांना मुनी कसं म्हणावं? ते मननशील आहेत का, चिंतनशील आहेत का? मननशील चिंतनशील मनुष्याशी बेताल बडबड करेल का? एवढा आवेशयुक्त बोलेल का? तो किती दयाभाव त्याच्याकडे असतो, किती विनम्रता असते, त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव असतात, दयाभाव असतो, तो समोरच्याने जिंकून घेतो. कारण त्याच्या हृदयात प्रेम असतं, दयाभाव, करुणा असते. असा मनुष्य सतत अशा आवेशयुक्त बोलत नसतो. निलेशचंद्र तुम्हाला मुनी यापुढे कुणीही म्हणू नये. आणि जैन समाजाच्याही तुम्ही समस्त सगळ्यांच्याच भावना दुखावल्यात, पण समस्त जैन समाजाच्याही तुम्ही भावना दुखावल्या आहेत ह्या तुमच्या बेताल बडबडीने. तुम्ही नथुरामवाद्यांना खुश करण्याच्या नादात सर्वसामान्य माणसाला तुम्ही दुखावलेलं आहे. पवित्र जैन धर्माची शिकवण तुम्ही पायदळी तुडवलेली आहे. आणि महावीरांची परंपरा, त्या परंपरेतले महावीरांची जी पवित्र परंपरा आहे, वारसा आहे, त्या वारशालाही तुम्ही हरताळ फासलेला आहे. तुम्ही फक्त तो वेश धारण करताय, पण गुण घेतलेले नाही आहेत. त्यामुळे गुण न घेतलेले मुनी, तुम्हाला मुनी म्हणावं कसं? तुम्हाला निलेशचंद्र एवढंच नाव आहे, तसंच तुम्हाला म्हटलं पाहिजे. त्यामुळे तुमच्यात काहीतरी बदल होईल आणि समस्त जैन समाजाकडून किंवा जैन समाजातील पवित्र जैन धर्मामधील जे ज्येष्ठ आहेत, ज्येष्ठांकडून तुम्हाला काही 2 समजुतीच्या गोष्टी सांगितल्या जातील, तुमचं प्रबोधन केलं जाईल, अशी आम्ही आशा बाळगतो. आणि ते जे प्रबोधन करतील
त्यांनी तुमच्यामध्ये काहीतरी बदल व्हावा अशी केवळ इच्छा आहे. बाकी तुमच्यासारख्या अभ्यासशून्य माणसाकडून, तुमच्यासारख्या आवेशयुक्त वर्तन करणाऱ्या माणसाकडून, क्रोधिष्ठ माणसाकडून, बेताल बडबड करणाऱ्या माणसाकडून अपेक्षा काय करावी, अपेक्षा काय धरावी. त्यामुळे समाजातल्या प्रगल्भ ज्ञानी आणि सतत सदोदित साधना करणाऱ्या अशा वर्गाकडून, व्यक्तींकडून तुमचं प्रबोधन व्हावं एवढीच अपेक्षा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.